सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई. अवैध 11 पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे जप्त. 3 रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपीकडून 11 देशी बनावटीचे पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे आणि 2 स्पेअर मॅगझिन असा एकूण 7,62,210 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नेलकंजी फाटा येथे प्रथम एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून इतर 2 आरोपींचा माग काढत पोलिसांनी सलग कारवाई करून तिघांनाही अटक केली. तपासात ही शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथून विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून 4थ्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र तस्करीला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आधाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमाळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे. त्याचा शोध घेणं चालू आहे. आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 काडतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे.